खरं तर नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवरनं गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। आमदार निवासात एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला। पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक तथ्य समोर आलेत, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आमदार निवासाच्या सुरक्षिततेवरतीच भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। हे नागपूरचं आमदार निवास आहे की अय्याशी करण्याचं हॉटेल असा प्रश्न पडलाय। कारण आमदार निवासातल्या 320 क्रमांकाच्या रूम मध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय। पीबी ज्वेलर्सचा मालक मनोज भगत आणि केबल दुरुस्ती करणारा रजत मद्रे यांनी मिळून हे दुष्कृत्य केलंय। मनोज भगतच्या दुकानात काम करणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर रजतची नजर होती। मनोज भगतनं पीडित मुलीच्या घरी खोटा बनाव केला। एन्क्वायरी केली तर तो रामकृष्ण राऊत हा कक्षसेवक रात्री तेव्हा तिथे होता रूम अलॉटमेंट करायचं, आणि रामकृष्ण राऊतला तेव्हा विचारलं का 10:35 त्याच्या रजिस्टरवर नोंद होती त्याची, आणि नोंद असताना आणि त्याला कशी रूम दिली त्याला विचारलं। त्यांनी सांगितलं का योगेश भुसारी एक कक्षसेवक आहे, त्याची दुपारी ड्युटी होती, तर त्यांनी योगेश भुसारीचा फोन आला का मनोज भगत हा माझ्या ओळखीचा आहे, तर योगेश भुसारींनी त्याला सांगितलं का माझ्या ओळखीचा आहे आणि तू रूम देऊन दे। मनोज भगत यानं रजतसाठी सर्व व्यवस्था केली होती, पण एकट्या मुलीला पाहून मनोजची नियत फिरली आणि दोघांनी मिळून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला। मुलीचा म्हणणं वगैरे आम्ही रेकॉर्ड केलेला आहे। त्यानुसार जो भगत आहे त्याने मुलीच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन मुलीला बाहेर घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला, आणि जो दुसरा आरोपी आहे त्याच्यासाठी त्याने त्या ठिकाणी आमदार निवासाची रूम बुक केली आहे, आणि तिथे साधारणपणे ते 14 तारखेपासून तिथे राहिलेले आहेत। 14 एप्रिल ते 17 एप्रिल 4 दिवस आमदार निवासात या मुलीवर बलात्कार होत होता। त्या काळात या मुलीची तब्येतही बिघडली। तिला फिगो कार MH31 EK 5408 या गाडीनं हॉस्पिटलमध्ये नेऊन पुन्हा आमदार निवासात आणलं गेलं, पण इथल्या व्यवस्थापनाला त्याची पुसटशीही कल्पना नव्हती। नियमानुसार म्हणजे आता खाजगी व्यक्तीला 1000 रुपये देऊन आपण रूम देतोच, आणि रात्री वगैरे आलं तर रूम देतो। तर मी त्या भुसारीला त्या आपला राऊतला विचारलंही का बा आय कार्ड वगैरे, आय कार्ड साहेबने पाहिला होता पण झेरॉक्स नव्हती, तर तसं करून त्याने ते रूम त्याला दिली। नागपूरमधल्या या धक्कादायक प्रकारानंतर आमदारांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तिथल्या कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन परस्पर ती खोली दिलेली आहे, आणि त्या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ती घटना दुर्दैवी घटना आहे। त्या घटनेला जबाबदार असतील त्याची चौकशी झाली पाहिजे, आणि आमदार निवास जे बदनाम होतंय त्याचं सरकारनं छडा लावला पाहिजे। आणि नागपूरच्या घटनेच्या बाबतीमध्ये मी असं सांगेल की जे गुन्हेगार आहेत त्यांनी ते तर पूर्ण दोषी आहेत, त्यांच्यावरती कडक शासन व्हायला पाहिजे, परंतु ह्या गुन्हेगाराला कोणी ती रूम अलॉट केली, कोणाचं पत्र होतं का बिनपत्राचं, तिथल्या सिक्युरिटी सिस्टीमने त्यांना रूम उघडून दिलेली आहे, त्याची चौकशी होऊन त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल होण्याची आवश्यकता आहे। आमदार नसताना लोकांच्या सोयीसाठी हे निवासस्थान माफक भाडं घेऊन सामान्यांना उपलब्ध होतं, पण अशा पद्धतीनं आमदार निवासाचा गैरवापर होत असेल तर हे चिंताजनक आहे। रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूरमधली सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय।